तुम्हाला माहिती आहे चिंतामणीची 10 महिन्याचा मनोज जरांगे पाटलांचा लढा आहे. तो व्यक्ती रक्ताचं पाणी करतोय समाजासाठी आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातून आम्ही सुद्धा कुठल्याही समाजाला कसलाही वाईट वाटून असं कुठलंही कृत्य आम्ही करत नाहीत आहोत. हे महाराष्ट्राला सुद्धा माहिती आहे. आणि राजकीय लोकांचं कार्य तुम्ही जे म्हणलात ना प्रश्न, आता राजकीय लोकांचं काम काय चालू आहे? पहिल्यांदा ओबीसी आणि मराठा वाद लावायचा प्रयत्न केला, पुन्हा धनगर आणि मराठा समाज वाद लावायचा प्रयत्न केला, पुन्हा तुम्ही वंजारी आणि मराठा समाजाचा वाद लावायचा प्रयत्न केला. आता सगळं झाल्यानंतर आता त्यांच्याकडे उरलाय कोणता प्रश्न? जो मराठा समाजाला 10 महिन्यापासून जो मुस्लिम समाज ह्या आरक्षणामध्ये एवढा मोठा पुरस्कार करतोय, एवढा मोठं पाठबळ देतोय, ह्या समाजाला कसं फोडायचं? तर ही अतिक्रमणाची जी मोहीम संभाजीराजेंनी राबवली होती, ही कुठलाही उद्देश त्यांचा वाईट नसताना त्याला वाईट दाखवण्याचं काम हे काय IT सेलवाले जी काही राजकीय बांडगुळ आहेत ते करतात. हे तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. त्या ठिकाणी त्याचं डायव्हर्जन केलं जातंय. परंतु आम्ही शिवभक्त एवढे झोपी गेलेले नाहीत. आम्ही शिकलेले शिवभक्त आहोत. आम्ही शिवरायांच्या विचारांनी चालणारे शिवभक्त आहोत. आम्हाला ते कळतंय. तमाम महाराष्ट्रातल्या शिवभक्त